लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह। वारुळवाडी तालुका जुन्नर येथे पाळीव प्राण्यांवर हल्ला करणाऱ्या बिबट्याला पुणे नाशिक महामार्गाजवळ असलेल्या तात्यासाहेब भुजबळ कृषी महाविद्यालयातील चिकूच्या बागेत लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलंय। मागील 15 दिवसांपूर्वी बिबट्याने शाळेमधील पाळीव जनावरे व 2 शेळ्यांची शिकार केली होती। या संबंधित घटनेची माहिती तात्यासाहेब भुजबळ कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य राधाकृष्ण गायकवाड यांनी वन विभागाला दिली होती। त्या अनुषंगाने जुन्नरचे उपवन संरक्षण अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी वनपाल अनिता होले, वनरक्षक ज्ञानेश्वर पवार, आपदा मित्र सुशांत भुजबळ, वन कर्मचारी खंडू भुजबळ, सर्पमित्र नागेश्वरी केदार यांच्या प्रयत्नातून पिंजरा लावण्यात आलाय। रविवार दिनांक 19 रोजी मका पिकाला पाणी देत असताना कृषी महाविद्यालयाचे शिक्षक टकले व फुलसुंदर सर यांना पिंजऱ्याचा दरवाजा बंद होऊन त्यामध्ये बिबट्या जेरबंद झालेला दिसला। त्यांनी तात्काळ वन विभागाला कळविल्यानंतर पोलीस पाटील सुशांत भुजबळ, रेस्क्यू टीमचे सदस्य आदित्य डेरे, शंतनू डेरे, प्रशांत फुलसुंदर, त्र्यंबक टकले, रोहित भागवत, पोलीस हवालदार मंगेश, सर्पमित्र नागेश्वरी केदार, प्रेम भुजबळ यांच्या माध्यमातून जेरबंद झालेल्या बिबट्याला माणिक रोड बिबट निवारण केंद्रात सोडण्यात आले। संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी मंगेश पाटे, नारायणगाव। अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।